दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा आणि विद्या विकास मंदिर या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत. त्यांच्या आपण समक्ष भेट घेणार आहोत. आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जात आहे. डॉक्टर साहेब नमस्ते. आपण विद्या विकास मंदिर या शाळेमध्ये आलेला आहात. ॲक्च्युली आम्ही उपजिल्हा रुग्णालय दौंड यांच्यातर्फे आलेलो आहोत. मी डॉक्टर गीतांजली भोसले वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय दौंड आणि आमचे सर प्रताप राठोड सर आणि ही आमची पूर्ण टीम आहे. त्या माधुरी कुदळे मॅडम फार्मसिस्ट आहेत आणि शीला लेहाने ह्या ANM आहेत. आम्ही 2013 पासून सगळ्या शाळांची दौंडमधल्या ज्या यवतमधल्या केंद्रामधल्या शाळा आहेत त्यांची तपासणी करतो. आमचा ॲक्च्युली उपक्रम आहे NRHM. त्याच्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आम्ही ह्या मुलांची 0 ते 18 म्हणजे अंगणवाडीची वर्षातून 2दा आणि स्कूलची 1दा अशी शालेय आरोग्य तपासणी करत असतो. ती आरोग्य तपासणी करत असतानाच आम्ही इथे आलेलो आहोत. आरोग्य तपासणीमध्ये आपली जनरल आरोग्य तपासणी होती मुलांची. त्याच्यामध्ये 4Ds म्हणजे मुलांमध्ये काही डिफेक्ट्स, डिफिशियन्सीज किंवा काही असेल डिसीज किंवा एखादा डेव्हलपमेंटल डिले असं काही असेल तर त्याच्यामधून आपण मुलांना त्यांची नावं कलेक्ट करतो आणि त्यांना आपण औंधच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करतो आणि पुढे काय असेल ती ट्रीटमेंट त्यांना तिथे भेटते. हा आपला उपक्रम 2013 पासून चालू आहे आणि आपण दरवर्षी ही स्कूल चेक करतो. अनेक ठिकाणी तुम्ही असे प्रोग्राम केलेले आहेत किंवा अनेक शाळांमध्ये तुम्ही हे टेस्टिंग केलेले आहे. याच्यामध्ये काय शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे धक्कादायक असे काही प्रकार दिसतात का? नाही, काही गंभीर दोष आढळतात मुलांमध्ये आणि मुलींमध्ये पण बरेच काही प्रॉब्लेम्स असतात जे ॲडल्ट्सचे असतात की जे मेन्सेस वगैरे पिरियड्स त्याच्यामधले आणि बाकीचे बरेच काही असतात किरकोळ दोषी पण. किरकोळ जे आजारी असतात त्यांना आम्ही इथेच ट्रीटमेंट देतो. स्टेटमेंट वगैरे इथंच किरकोळ आजारी मुलांना आम्ही इथे ट्रीटमेंट देतो आणि बाकी मग हृदयाचे काही त्रास असतील, हृदयाचे त्रास असणारी बरीच मुलांचे ऑपरेशन आपण केलेले आहेत. ती मुलं किंवा बाकीचे काही गंभीर दोष आढळतात, कुठे ओठ दुभंगलेला आहे, टाळू दुभंगलेली आहे असं काही किंवा जन्मजात काही विकृती असेल, अपंग असेल वगैरे काही तर त्यांना आपण औंधच्या मोठ्या हॉस्पिटलला पाठवतो. 10वी 12वीचे विद्यार्थिनी आहेत तर याच्यामध्ये हिमोग्लोबिन याच्यात काही तपासणीचे काही औषधं वगैरे आपण देतो का? हो, आपल्याकडे त्यांना द्यायला मेडिसिन आहेत. फॉलिक ॲसिड आहे, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स किंवा बरेच असे मल्टीव्हिटॅमिन सिरप आहेत. आपण ते त्यांना तपासणी केली आणि कमी काही दिसलं तर त्यांना देतो आणि तपासणीसाठी आपण यवतच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पण त्यांना पाठवतो की हिमोग्लोबिन चेक करून या. विद्या विकास मंदिरचे प्राध्यापक या ठिकाणी सावंत सर आहेत. या ठिकाणी मुलींना पास वाटप केलेला आहे तर तो पास नेमका कशा प्रकारे आहे आणि कितपर्यंत ते प्रवास करू शकतात? ST महामंडळाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत शिक्षण तसं मोफत ST या उपक्रमाखाली विद्यालयातील काही मुली खुपटी वस्ती, बोरीश्वर पायथा, दोरगी वस्ती या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनी येत असताना त्यांना गाडीची गैरसोय होत होती. येण्या जाण्याचा प्रवासाची सोय होत होती. पालकांना मोटरसायकल आणून सोडत होते. परंतु आम्हाला जी JR प्रमाणे नियमानुसार महाराष्ट्र शासनाने ST मोफत मुलींसाठी केलेली आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा केला. विशेष करून कादमाने सर सासवडचे आहेत पण तिथून येताना ते सारखे सातत्यानं त्या मुलीची नाव नोंद करून पास उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज उद्यापासून त्या मुलींना ST महामंडळाचे जाताना येताना त्या पासचे उपयोग होणार आहे. प्रवासासाठी त्यांना उपयोग होणार आहे, उपयोग पडणार आहे आणि त्याच्यामुळे ते शाळेला वेळेत येतील आणि वेळेवर जातील आणि त्यांच्या सुरक्षितपणे प्रवास होईल. त्याकडं 15 मुलींचा आपण पास वाटप केलेला आहे आणि योगायोगानं आणि पुढे जर आणखीन तिकडली यादी जर मिळाली तर इतर वस्तू जर आपल्याकडे मिळत असतील, समजा भांडगावून काही मुली आपल्याकडे येतात, इकडं कासोटे फाटा त्याच्या पलीकडून खामगाव फाट्यापासून ज्युनियर कॉलेजचे 11-12ची मुली येतात, त्यांचे बी आम्ही पुढं फॉर्म भरून त्यांना पास देण्याचा आम्ही त्यात पाठपुरावा करणार आहोत आणि ST महामंडळाच्या आगार प्रमुखांचा विशेष करून आभार मानतो.
9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय 2 यांच्या मार्फत त्यांची तपासणी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी केलेली आहे. उपस्थित असणारे सर्व डॉक्टर गीतांजली मॅडम आणि त्यांचा स्टाफ, आपण विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी 5वी ते 8वीची पण विद्यार्थी या ठिकाणी हे डॉक्टर तपासणी करणार आहेत. त्यामुळं आता सकाळपासून गेले 400-350 पावणे 400 विद्यार्थी या ठिकाणी शालेय तपासणी, आरोग्य तपासणी, आरोग्य हे निरोगी राहिलं पाहिजे, विद्यार्थी ऍक्टिव्ह आणि क्रियाशील राहायला पाहिजे, त्याचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे. याच्या हेतूनं दरवर्षी ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि ती शासनाच्या तर्फे ते तपासणी करतात. त्यामुळे काल त्यांचा फोन आल्यानंतर आपण लगेच त्यांना आज आपण तपासणी करू म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या उपस्थित असणाऱ्या आणि तपासणी करणाऱ्या सर्व डॉक्टर त्या ठिकाणी विद्यालयाच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं परत एकदा स्वागत करतो. त्यानंतर दुसरं, या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांनी सासवड आणि यवतमाळ चालू आहे. मग काही कुट्ट्यातली मुलं आहेत, काही दोरगी वस्तीचे आहेत, काही पलीकडे भुवनेश्वरच्या पासून येतात मुलं शाळेत येतात. आणि शासनाचा एक उपक्रम आहे की त्या ठिकाणी विद्यार्थिनीसाठी शासन त्या ठिकाणी एसटी मोफत पास त्या ठिकाणी त्यांना दिला जातो. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यालयातील 10 मुले आहेत, त्यांना एसटीचा पास मिळालेला आहे. तुम्हाला जाताना येताना त्या पासचा 100% मोफत विनामूल्य आहे. तर त्या मुलींचे नाव सावळे सर वाचन करतील. अनेक विद्यार्थिनी यवतमधून दुसऱ्या गावांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात. तसे आपल्या गावामध्ये सुद्धा बाहेरून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. खास करून विद्यार्थिनींची संख्या आपल्या विद्यालयामध्ये जास्त आहे आणि विद्यार्थिनींच्या सोयीसाठी शालेय उपक्रम, त्याचबरोबर शासनाचा उपक्रम, मुलींना मोफत पास, एसटी प्रवास फुकट असा शालेय उपक्रम आणि शासनाचा उपक्रम आहे. आणि त्याचंच एक औचित्य साधून किंवा अनुषंगानं आपल्या विद्यालयाचे शिक्षक श्री काटमाने सर यांनी प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांना एसटी पास मिळवून दिला. त्याबद्दल सर्वप्रथम आपली संस्था, त्याचबरोबर आपलं विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक आणि त्याचबरोबर सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांतर्फे सरांचं अभिनंदन. आज आपल्यासमोर जे आरोग्य मान्यवर आपल्यासमोर आरोग्यासाठी आपल्याला सुविधा देणारे जे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना पास वाटप केले जाणार आहे. तर त्या विद्यार्थिनींची मी नावं वाचतो. त्या विद्यार्थिनींनी नाव पुकारलं की पुढे यायचंय. आदिती चोरमले, सानिका लाटकर, निकिता चोरमले, अनुजा आडाव, कोमल तोरगे, मेघना चोरमले, सोनाली वळकुंडे, कविता वळकुंडे. सर्व विद्यार्थ्यांनी एका ओळीमध्ये उभं राहायचं. आज आपल्या या ठिकाणी आपले इतर पत्रकार गायकवाड साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर प्रताप राठोड यांचं संस्थेच्या विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे डॉक्टर गीतांजली भोसले, वैद्यकीय अधिकारी, यांचंही विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत. याचबरोबर उपस्थित असणाऱ्या श्रीमती माधुरी कोहळे याही मॅडमचं संस्था आणि विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि श्रीमती शिलाल याने याही मॅडमचं मी संस्था आणि विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो, यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना पास वाटप केलं जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सावंत सर आणि सावळे सर यांनाही विनंती करतो, यांनी या पास वाटपासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचे. राठोड सरांच्या हस्ते आदिती चोरमले हिला पास वाटप केले जात आहे.
सानिका लटकर तिला मॅडमच्या हस्ते पाच वाटप केले जाते. माधुरी मॅडमच्या हस्ते त्यांचं तिला पाच वाटप केलं जात आहे. कोमल वर्गे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी तिला पाच वाटप करावं. सावंत सर. अभिनंदन. मेघना स्टोरमध्ये तिला आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक सावळे सर यांच्या हस्ते पाच वाटप केले जाते. सावळे सरांना विनंती करतो त्यांनी तिला पाच वाटप करावं. सोनाली वळकुंडे आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका चितळकर मॅडम यांच्या हस्ते तिला पाच वाटप केले जाते. कविता वळकुंडे सर्वांच्याच हस्ते तिला आपण पाच वाटप करूया. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तिला पाच वाटप करावं. या विद्यार्थ्यांना एस टी पास देण्यात आलेला आहे. विद्याविकास मंदिर या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी एस टी पास देण्यात आलेला आहे. विद्याविकास मंदिर या शाळेतले विद्यार्थी यांच्यासाठी पास वाटप करण्यात आलेले आहे. या आरोग्य तपासणी या विद्यार्थ्यांची करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक आरोग्य अधिकारी यांची एक टीम या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि आजपासून सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. येवत येथील विद्याविकास शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या ठिकाणी दौंड आरोग्य अधिकारी डॉक्टर यांच्यामार्फत येवत विद्याविकास मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉक्टरांच्या माध्यमातून केली जात आहे. या जन आधार दौंड न्यूज अनिल गायकवाड.